हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. मित्रांनो, आपण झिरो टू हिरो बॅचचा आज आपला फर्स्ट लेक्चर बघणार आहोत आणि तो राहणार आहे आपला लेक्चर 0. या 0 लेक्चर पासून आपल्याला आता एंडिंग पर्यंत हिरो बनायचं. आपल्या क्लास 10th मध्ये, आपल्या क्लासमध्ये सगळीकडे, आपल्या पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. आता झिरो टू हिरो बॅच मधला पहिला आपण लेक्चर करणार आहोत तो म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा, आणि तो आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर. टोटल तुमच्या बोर्ड मध्ये 12 मार्क्स साठी हा चॅप्टर विचारला जाते. आणि बघूया आता या चॅप्टर मध्ये असं काय काय आहे. आजच्या लेक्चर मध्ये पूर्णच्या पूर्ण आपण बेसिक्स बघून घेऊ, म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला पूर्णपणे एकदम इझी वाटणार आहे. तुमच्या पूर्ण सिलेबस मधला सगळ्यात इझी जो चॅप्टर आहे तो हा आहे. ऑलरेडी तुम्ही हा चॅप्टर अशा प्रकारचा थोडाफार 9th क्लास मध्ये शिकलेले असणार, पण आपण पूर्ण 0 पासून स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव काय मित्रांनो, तर तो आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय नाव आहे चॅप्टरचा? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता चॅप्टरच्या नावामध्ये जेवढे जेवढे वर्ड्स आहेत त्यांची आपण मीनिंग समजून घेऊ. लिनियर मध्ये एक शब्द आलाय लाईन. लिनियर मध्ये कोणता शब्द आलाय? लाईन. आता लिनियर म्हणजे काय होते? तर लिनियर म्हणजे होते ज्याचा पॉवर हा 1 असतो. ज्याचा पॉवर 1 असतो त्याला म्हणतो आपण लिनियर. इक्वेशन म्हणजे काय होतो? असा एखादा अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये इज इक्वल टू चा साइन असतो. ज्याच्यामध्ये इज इक्वल टू चा साइन असतो त्याला काय म्हणतो आपण? इक्वेशन. इन म्हणजे तर माहितीच आहे तुम्हाला. टू म्हणजे किती होते? 2. मराठीमध्ये 2 म्हणजे 2 होते, इंग्लिशमध्ये 2 म्हणजे 2 होते. व्हेरिएबल म्हणजे होते इंग्लिश अल्फाबेट. व्हेरिएबल म्हणजे काय होते? इंग्लिश अल्फाबेट्स. आता पूर्ण चॅप्टरचा जर विचार केला आपण, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असा एखादा इक्वेशन ज्याच्यामध्ये इज इक्वल टू आहे, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे इंग्लिश अल्फाबेट किती आहे? 2 आहे, आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर किती आहे? 1 आहे. म्हणजे असा एखादा इक्वेशन ज्याच्यात 2 व्हेरिएबल आहे आणि ज्याचा पॉवर काय? 1 आहे. कोणाचा पॉवर? तर व्हेरिएबलचा. तर मग आपण म्हणू शकतो याची डेफिनेशन, इक्वेशन विच हॅव ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स असते? 2 व्हेरिएबल्स अँड मॅक्झिमम पॉवर. मॅक्झिमम म्हणजे सगळ्यात जास्त. मॅक्झिमम पॉवर ऑफ दॅट व्हेरिएबल. कोणाचा मॅक्झिमम पॉवर मित्रांनो? तर त्या व्हेरिएबलचा पॉवर. मॅक्झिमम पॉवर ऑफ दॅट व्हेरिएबल इज 1. त्याचा मॅक्झिमम पॉवर का असतो? 1. आता या मॅक्झिमम पॉवर जो आहे, मॅक्झिमम पॉवर, यालाच आपण दुसरा शब्द आहे डिग्री. दुसरा शब्द कोणता याची? डिग्री. याच्यासाठी अजून एक वर्ड तुम्हाला येऊ शकते, तो म्हणजे इंडेक्स. मॅक्झिमम पॉवर म्हणू शकता, डिग्री म्हणू शकता, किंवा इंडेक्स म्हणू शकता. म्हणजे असा एखादा इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल राहणार, 2 इंग्लिश वाले अल्फाबेट दिसणार, आणि त्याचा मॅक्झिमम पॉवर जो राहणार तो किती राहणार? 1. कोणाचा मॅक्झिमम पॉवर? तर व्हेरिएबलचा मॅक्झिमम पॉवर. लक्षात ठेवा, व्हेरिएबलचा मॅक्झिमम पॉवर. ओके. सो बघा, आता आपण समजा का याचा जनरल फॉर्म बघितलो का? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे होते का? त्याचा जनरल फॉर्म काय आहे? तर बघा, आता जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तो असतो ax प्लस by इज इक्वल टू सी. काय असतो जनरल फॉर्म? ax प्लस by इज इक्वल टू सी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं समजा का x व्हेरिएबल आहे, याच्या डोक्यावर पॉवर म्हणजे काय होते? याच्या डोक्यावर काय? याच्या डोक्यावर जेव्हा काहीच नसते तेव्हा याच्या डोक्यावर असते 1. याच्या डोक्यावर काय असते? 1. जसा इथं मी समजा का y लिहिलो, याच्या डोक्यावर काहीच नाही, म्हणजे याच्या डोक्यावर काय? 1 आहे. ओके. आता आपला जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे ax प्लस by इज इक्वल टू सी. तुम्ही म्हणाल सर, तुम्ही तर म्हटले की आपल्याकडे 2च व्हेरिएबल पाहिजे, पण इथं म्हणजे 2च इंग्लिश वाले लेटर पाहिजे, पण इथं 1 2 3 4 5 इंग्लिश वाले लेटर दिसत आहे. मग हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसा? तर मित्रांनो, माझ्या बाळांनो, बघा मग आता कशा प्रकारचा हा लिनियर इक्वेशन. याच्यामध्ये एक कंडिशन आहे, ax प्लस by इज इक्वल टू सी, वेअर a b c आर रियल नंबर्स. एबीसी हे कोणते नंबर्स राहणार आहे? आपले रियल नंबर्स. अँड ए नॉट इक्वल टू 0, बी नॉट इक्वल टू 0. याच्यामध्ये ए बी सी च्या जागी आपण कोणतेही नंबर घेऊ शकतो. प्लस वाले नंबर, मायनस वाले नंबर, पॉइंट वाले नंबर, रूट वाले नंबर, जे पाहिजे ते नंबर. पण ए च्या जागी मी 0 नाही घेऊ शकत, आणि बी च्या जागी मी 0 नाही घेऊ शकत, सी च्या जागी मी 0 घेऊ शकतो. हा आहे आपला जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याला काय म्हणतो आपण? जनरल फॉर्म.
किंवा याला दुसरा नाव आहे स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म आहे? स्टँडर्ड फॉर्म. जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय? तर हा आहे ax प्लस by इज इक्वल टू c वेअर abc आर रियल नंबर्स अँड a नॉट इक्वल टू 0 b नॉट इक्वल टू 0. तुम्हाला बोर्ड मध्ये 1 मार्कासाठी हा पण क्वेश्चन येऊ शकतो. राईट द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर तुम्हाला इथून हा एवढा पूर्णच्या पूर्ण लिहावा लागणार आहे. तुम्ही समजा का एवढाच लिहिले तर तुम्हाला फुल मार्क भेटत नाही, 1 मार्क मिळणार नाही, तुम्हाला अर्धाच मार्क मिळेल. जोपर्यंत तुम्ही हे कंडिशन मांडणार नाही तोपर्यंत आपला जनरल फॉर्म कंप्लीट होत नाही. ओके, एवढा क्लिअर आहे. आता जनरल फॉर्म मध्ये 2 व्हेरिएबल आहे. बघा कोणते कोणते व्हेरिएबल आले याच्यामध्ये कोणते कोणते व्हेरिएबल दिसत आहे तुम्हाला? तर मी म्हणतो याच्यामध्ये मला एक्स व्हेरिएबल दिसत आहे, याच्यामध्ये मला वाय व्हेरिएबल दिसत आहे. ए बी एखादा नंबर आहे, बी पण एखादा नंबर आहे आणि सी पण एखादा नंबरच आहे. पहा मग आता समजा का आता मी ए बी सी च्या जागी कोणताही नंबर समजा ठेवलो तर मी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनवू कशा शकतो? पहा मग आता कशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनवणार आहोत. ए च्या जागी मी कोणताही नंबर घेतो, जसं मी ए च्या जागी घेतो 2. एक्स हा व्हेरिएबल आहे, याला मी एक्सच म्हणतो. प्लस म्हणजे प्लस. बी च्या जागी मी कोणताही नंबर घेतो, मी समजा का घेतो 3. वाय हा व्हेरिएबल आहे तर इथं घेतो मी वाय. इज इक्वल टू आहे म्हणून इज इक्वल टू. सी च्या जागी मी कोणताही नंबर घेऊ शकतो, सी च्या जागी घेतो मी 5. बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू 5. हा बनला आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. एवढा क्लिअर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे वाटते ते तुम्ही नंबर्स घेऊ शकता. फक्त लक्षात एवढा ठेवायचा आहे तर त्याचा मॅक्झिमम पॉवर जो व्हेरिएबलचा तो किती पाहिजे आपल्याला? 1. आता इथं तुम्हाला काही एक बॉक्स दिलाय तुमच्या पहिले टेक्स्टबुक मध्ये का हा जो आहे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत की नाही हे तुम्हाला ओळखायचे आहे. पहा मग आता आपण ओळखून पाहू. सगळ्यात पहिले 2 व्हेरिएबल पाहिजे ना. व्हेरिएबलचा पॉवर किती पाहिजे? तर 1 पाहिजे. पहा मग आता 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. इथं मला m आणि n 2 व्हेरिएबल दिसत आहे. व्हेरिएबलच्या डोक्यावर काही नाही म्हणजे डोक्यावर काही नाही म्हणजे काय? 1. 2 व्हेरिएबल त्यांचा पॉवर 1 म्हणजे हा यस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. इथं जर पाहिलो एक्स दिसताय वाय दिसताय 2 व्हेरिएबल तर दिसताय पण एक्सच्या डोक्यावर मला 2 दिसताय. मग हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर मग नाही आहे. मग इथं लिहितो मी नो, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यानंतर आता हा बघा √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. मला एक्स दिसताय वाय दिसताय 2 व्हेरिएबल दिसताय. आता व्हेरिएबलच्या डोक्यावर काहीच नाही. आता हा जो √2 आहे बघा, आता हा जो √2 आहे याला मी 2 टू द पॉवर 1/2 लिहू शकतो. पण मला या नंबरशी काही लेना देना नाही आहे. मला लेना देना कोणाशी आहे? फक्त व्हेरिएबल सोबत. मग आता व्हेरिएबलच्या डोक्यावर इथं काहीच नाही आहे म्हणजे काही नाही म्हणजे काय असते? 1. हा यस इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथं जर बघितलं आपण 2 व्हेरिएबल दिसताय एक्स आणि वाय, त्यांचा पॉवर पण मला 1 दिसताय. मग हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहील का रे? तुम्ही म्हणाल हो, पण आपण इथं रॉंग होऊ शकतो. बिकॉज आपण कंडिशन काय मांडलो होतो का a नॉट इक्वल टू 0 b नॉट इक्वल टू 0 म्हणजे मी a च्या जागी 0 नाही घेऊ शकत, b च्या जागी सुद्धा मी 0 नाही घेऊ शकत. पण इथं जो आहे बघा एक्स ला जोडून हा का असतो? a च्या जागी 0 आहे. मग हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. मग इथं काय लिहू आपण? नो. हा जर बघितलो एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे, पॉवर तर 1 दिसत आहे पण बघा y च्या समोर b ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे हा पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. आता 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4 हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का रे? तर तुम्ही म्हणाल हो सर, इथं तर एक्स आणि वाय दिसतात, यांच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय? 1 आहे. पण ते जे आहे ते अपॉन मध्ये आहे, खालती जाऊन त्याच्या डोक्यावर 1 आहे. जर त्यांना आपण उलटा केलो तर हा होईल 4x टू द पॉवर -1. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एवढा समजायचा आहे का 1/x आहे यालाच आपण कसा लिहू शकतो? x टू द पॉवर -1. आपला जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे, 2 पण नाही पाहिजे, 0 पण नाही पाहिजे, -1 नाही पाहिजे, काहीच नाही, फक्त एकदम कोरा कारा 1 पाहिजे. मग इथं जो आहे -1y मायनस x चा पॉवर -1 आहे, y चा पण पॉवर -1 आहे. मग हा पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. मग इथं लिहिलो मी नो. हा जर पाहिलो आता 4xy आणि y, इथं xy y म्हणजे 2 व्हेरिएबल दिसतात x आणि y. पण समजा का यांचा पॉवर पाहिलो, या x चा पॉवर 1 आहे, या y चा पॉवर 1 आहे, या y चा पॉवर 1 आहे. याची जर गोष्ट केलो तर 1 + 1 किती होईल? 2. म्हणजे हा आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे बिकॉज याचा पॉवर किती येत आहे आपला 2. अशा प्रकारचा आपण हा बॉक्स जो आहे तो कंप्लीट करू शकतो. त्याच्यानंतर आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय होते पहा. जेव्हा आपण
बघा आता जेव्हा मी दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कन्सिडर करतो, जसं आता 2x प्लस 3y इज इक्वल टू 5 हा एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झाला. अजून एखादा अशाच प्रकारचा मी दुसरा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल समजा का घेतलो, कोणता आहे समजा का तो मी घेतलो माझ्या मतानं 5x प्लस 10y इज इक्वल टू 100. अशा प्रकारचा इक्वेशन घेतलो, हा सेकंड इक्वेशन घेतलो. जेव्हा मी दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला एकत्र कन्सिडर करतो, वेन वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम, एकाच टाइमला जेव्हा दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा विचार करतो, जेव्हा त्यांना एकत्र सॉल्व्ह करतो, त्यांना म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. काय म्हणतो त्याला आपण? सायमल्टेनियस इक्वेशन. लक्षात ठेवा, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय होते? वेन वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम. टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऍट सेम टाइम, एका वेळेस दोन इक्वेशन म्हणजे कोणता होते आपला? सायमल्टेनियस इक्वेशन. आता तुमच्या जे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे त्याच्यामध्ये आपल्याला एलिमिनेशन मेथड आहे. एलिमिनेशन मेथड चे बेसिक जे एक्झाम्पल आहे ते आपण आता घेऊ. बघा आता सगळ्यात पहिला काही 3-4 एक्झाम्पल घेतो, तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायचे की कशा प्रकारे तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा आहे. जसा मी पहिला एक्झाम्पल घेतो पहा. आता मी घेतो इथं x प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि x मायनस वाय इज इक्वल टू घेतो समजा का मी 6. अशा प्रकारचा मी हा एक इक्वेशन घेतलं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दोन्ही आहेत, बरोबर आहे. आता याचा काढतो मी आन्सर. याचा का काढतो मी? आन्सर. बघा मग आता सगळ्यात पहिले मला काय करावं लागेल? जे दोन इक्वेशन आहेत जसे तसे मी लिहून घेतो. पहिलं इक्वेशन काय पहा रे, x प्लस वाय इज इक्वल टू 14, याला देतो मी इक्वेशन नंबर 1. दुसरा काय? x मायनस वाय इज इक्वल टू 6, याला देतो मी इक्वेशन नंबर 2. सगळ्यात पहिली गोष्ट जे मला चेक करायची आहे, बघा आता एक गोष्ट असते व्हेरिएबल आणि एक गोष्ट असते त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट. जसं आता मी इथं समजा का x लिहिलो, या x चा कोएफिशियंट काय? तर x च्या समोर कोणता नंबर दिसत नाही, म्हणजे कोणता नंबर जिथं दिसत नाही तिथं काय राहते? नेहमी 1. म्हणजे या x चा कोएफिशियंट काय? 1 आहे. समजा का मी इथं 2x लिहिलो, तर या x चा कोएफिशियंट किती आहे? तर या x चा कोएफिशियंट आहे 2. समजा का मी -5y लिहिलो, तर या y चा कोएफिशियंट किती आहे? तर हा आहे -5. ओके, याला म्हणतो आपण कोएफिशियंट. इथं समजा का मी फक्त y लिहिलो, त्या y चा कोएफिशियंट काय असेल? तर हा असेल 1. ओके, समजा का मी इथं -y लिहिलो, तर या y चा कोएफिशियंट किती असेल? तर हा असतो -1. किती असतो हा? -1. एवढं क्लिअर आहे? बघा मग आता थोडंसं आपण याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते बघून घेऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे? दोन्ही इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट पाहायचा आहे, दोन्ही इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट पाहायचा आहे. आता पहा, सगळ्यात पहिले मी पाहतो इथं x चा कोएफिशियंट काय? 1. इथं x चा कोएफिशियंट काय? 1. सेम आहे म्हणजे आपला काम जमू शकते. इथं पाहू आपण y चा कोएफिशियंट काय? 1. इथं काय? y चा कोएफिशियंट 1. इथं पण y चा सेम आहे म्हणजे आपला काम बहुतच बढिया जमू शकते. आता काम कसं जमू शकते पहा. मग आता जेव्हा आपला सगळ्यात पहिले x चा किंवा y चा कोएफिशियंट समोर जाऊन तुम्हाला दोन्ही कोएफिशियंट सारखे नाही येणार आहे, हा तर पहिला एक्झाम्पल आहे. जेव्हा आपला कोएफिशियंट सेम असते x चा किंवा y चा, ज्याचा कोएफिशियंट सेम राहणार आहे त्याला आपण एलिमिनेट करणार आहोत. ज्याचा कोएफिशियंट x चा कोएफिशियंट सेम असेल x ला कट करतो आपण, y चा कोएफिशियंट सेम असेल तर y ला कट करतो आपण. आता तुम्हाला वाटत असेल का कट करणार आहोत? समोर जाऊन तुम्हाला लक्षात येणार आहे. फक्त आता तुम्हाला एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे का x चा कोएफिशियंट सेम राहील किंवा y चा कोएफिशियंट सेम राहील. पहिले काय पाहायचं आहे तुम्हाला? x चा सेम आहे का मग y चा सेम आहे. आता इथं मला दोघांचाही सेम आहे. त्याच्यानंतर पाहायचे त्या कोएफिशियंटचे साइन. काय पाहायचे? कोएफिशियंटचे साइन. आता या 1 च्या समोर काही नाही म्हणजे काय राहते? ज्याच्या समोर काही नाही त्याच्या समोर काय राहते? प्लस. याला आपण +1च म्हणतो ना. आता इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, म्हणजे x चा जो कोएफिशियंट आहे त्यांचे साइन कसे आहे? प्लस आहे. प्लस आहे म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो का हे साइन कशी आहे? सेम साइन आहे. कशी साइन आहे? हे सेम साइन आहे. समजा का मायनस असते तर हे सुद्धा कशी साइन आहे आपले? तर हे सेम साइन आहे. ओके, समजा का आता बघा एक प्लस आहे ना दुसरा मायनस आहे, तर मग हे कसे साइन आहे? तर हे आहे आपले डिफरंट साइन आहे. कसे साइन आहे? हे डिफरंट. एक मायनस आणि एक प्लस असतं तर हे सुद्धा कसे साइन आहे? तर हे आहे आपले डिफरंट साइन. आता मग तुम्ही म्हणाल का सर हे कशाला सांगत आम्हाला सेम किंवा डिफरंट? तर याच्यातच तुमची पूर्ण एलिमिनेशन मेथड लपलेली आहे. बघा मग आता सेम कोएफिशियंटचा सेम साइन, ठीक आहे ना.
जसं आता सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन, तुम्हाला एक जो आहे डायलॉग लक्षात ठेवायची आहे माझी, सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन, सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन. जसं आता आपण एखादी डायलॉग ऐकलो असून, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ डॉट डॉट भाऊ डॅश डॅश भाऊ, ठीक आहे ना, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ डॅश डॅश भाऊ डॅश डॅश भाऊ, जो पण तुमच्याकडे असेल आता तशाच प्रकारे आपण म्हणू सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन. का म्हणता मी लक्षात ठेवा, सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन, सारखा साइन, सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन. का करायला लागते आपल्याला सबस्ट्रॅक्शन. सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन असेल तर का करायला लागते आपल्याला सबस्ट्रॅक्शन. म्हणजे जेव्हा तुम्हाला इथं प्लस प्लस किंवा मायनस मायनस दिसेल तेव्हा तुम्हाला का करायचं आहे, तर तुम्हाला करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. का करायचं आहे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन. सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन सबस्ट्रॅक्शन. आणि सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन, वेगळा म्हणू शकतो किंवा डिफरंट साइन म्हणू शकतो. सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन, इथं तुम्हाला करायचा आहे ऍडिशन ऍडिशन. सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन, सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन ऍडिशन ऍडिशन. लक्षात राहील. म्हणजे इथं जे आहे सारखे सारखे कोएफिशियंटचे सारखे सारखे साइन आहे, मग का करता तुम्ही सबस्ट्रॅक्शन. सारख्या सारख्या कोएफिशियंटचे वेगळे वेगळे साइन आहे, वेगळे वेगळे प्लस मायनस मायनस प्लस, मग इथं का कराल तुम्ही ऍडिशन ऍडिशन. ओके, एवढा क्लिअर आहे. बघा मग आता याला मी थोडंसं इरेज करून घेतो, म्हणजे तुम्हाला पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी चांगली जागा भेटेल. पहा मग आता इथं जो आहे सारखा कोएफिशियंटचा सारखा साइन आहे प्लस प्लस, इथं सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन आहे. जेव्हा पण तुम्हाला वेगळा साइन येते तेव्हा तुम्हाला आन्सर काढणं थोडंसं सोपी जाते. काऊन? कारण की तुम्हाला ऍडिशन करायची आहे. सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन, ऍडिशन ऍडिशन. मग इथे का करू मी, सारखा कोएफिशियंटचा बघा 1 1 चा कोएफिशियंट कसा आहे, वेगळा वेगळा कोएफिशियंट आहे. मग इथं का करतो मी ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला काय करतो मी ऍड लिहून घेतो मी. x प्लस वाय इज इक्वल टू 14, x मायनस वाय इज इक्वल टू 6. ऍडिंग करता, इथं प्लसचा साइन देऊन देतो मी. आता प्लस वाय मायनस वाय डायरेक्ट का करून टाकायचं, कट. बघा आता इथं का झालं डायरेक्ट कट. x प्लस एक्स किती होते 2x इज इक्वल टू 14 प्लस 6 किती होते 20. 2 इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय वाला डिवाइड, मग x इज इक्वल टू काय होईल 20/2. मग x इज इक्वल टू किती होईल आपला 10. बघा आता अशा प्रकारे आला आपला x चा आन्सर. आता आपण का करू, पुट करू. इथं लिहून घेतो मी पुट x इज इक्वल टू 10 इन इक्वेशन, कोणत्यामध्ये पुट करू, इक्वेशन नंबर 1. एक व्हेरिएबलचा आन्सर काढून आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये पुट करायचा आहे. पहा मग आता इक्वेशन 1 काय आहे बरोबर, x प्लस वाय इज इक्वल टू 14. x प्लस वाय इज इक्वल टू 14. x जिथं दिसतंय तुम्हाला तिथं का ठेवायचं आहे 10, इथं ठेवलो मी 10. हा प्लस y इज इक्वल टू 14. प्लस वाला 10 आहे, याच्या समोर काय नाही म्हणजे काय प्लस आहे. प्लस वाला 10 तिकडे गेल्यावर काय होईल -10. इथं कोण राहिला फक्त y. बघा ना इथून समजा का 10 गेला तर इथं का दिसतंय तुम्हाला y इज इक्वल टू का दिसतंय तुम्हाला 14. आता हा 10 गेला, कोणाकडे गेला, माझ्या खिशामध्ये गेला का नाही, हा गेला इकडं, मग हा झाला -10. मग y इज इक्वल टू 14 मायनस 10 म्हणजे किती आला 4. मग लास्ट मध्ये आपल्याला आन्सर लिहायचा आहे therefore x is equal to 10 and y is equal to 4 is the solution. हाच काय आपला सोल्युशन आन्सर. ओके, अशा प्रकारचा आपला होता फर्स्ट क्वेश्चन. इथं का केलो आपण दोघांची ऍडिंग. का बरं ऍडिंग केलो, कारण की सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन दिसला. लक्षात ठेवा आता तर हा एकदम इझी क्वेश्चन आहे, पण समोर जाऊन तुम्हाला कधी ऍडिशन करायची आहे कधी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तो मी तुम्हाला सांगत आहोत. सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन म्हणजे ऍडिशन, सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन म्हणजे सबस्ट्रॅक्शन. ओके, आता बघा नेक्स्ट एक क्वेश्चन घेऊन घेऊ आपण अजून. एकदम बेसिक वाले क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन इथं लिहितो समजा का मी 2x प्लस 3y इज इक्वल टू 6. त्याच्यानंतर लिहितो मी x प्लस 3y इज इक्वल टू समजा लिहितो मी इथं 2. ओके, आता पहा हे दोन इक्वेशन मी लिहून घेतलो. एकदम माझ्या मतानं मी तयार केलेले इक्वेशन आहे. सोपी इक्वेशन घेतो पहिले, आज बेसिक लेक्चर आहे म्हणून.
आता पहा हा आहे आपला आन्सर. इथं सगळ्यात पहिले जे इक्वेशन आहे ते लिहून घेतो मी. 2x प्लस 3y इज इक्वल टू 6 इक्वेशन नंबर 1. दुसरा लिहून घेतो मी x प्लस 3y इज इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 2. आता सगळ्यात पहिले आपल्याला चेक करायचं काय, तर आपल्याला चेक करायचं आहे कोएफिशियंट. इथं पण x दिसताय, इथं पण x दिसताय. एक्सच्या समोर इथं काही नाही म्हणजे काय 1 आहे. बघा आता एक्सच्या समोर इथं 2 दिसताय, इथं 1 दिसताय. सारखा आहे का कोएफिशियंट? सारखा नाही आहे. म्हणजे आपण x ला कॅन्सल करू शकत नाही. आता इथं y दिसताय, इथं y दिसताय. या y च्या समोर 3 दिसताय, या पण y च्या समोर 3 दिसताय. कोएफिशियंट सारखा आहे. सारखा कोएफिशियंट आहे म्हणजे मी याला कट करू शकतो, एलिमिनेट करू शकतो. पहा मग आता एलिमिनेट करताना आता पहा सारख्या कोएफिशियंटचा साइन पाहायचा. इथं पण प्लस दिसताय, इथं पण प्लस दिसताय. सारख्या कोएफिशियंटचा सारखा साइन सबस्ट्रॅक्शन आपण पाठ केलं होतं. मग इथं तुम्हाला करायचं आहे सबस्ट्रॅक्ट. का करायचं आहे तुम्हाला इथं? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला का करायचं तुम्हाला? सबस्ट्रॅक्ट. इथं पुन्हा एकदा मी इक्वेशन 1 and 2 लिहून घेतो. पहा आता इथं लिहून घेतलो. आता मला करायचा यांचा सबस्ट्रॅक्शन. आता चांगलं लक्ष द्या. मला करायचा यांचा सबस्ट्रॅक्शन. जेव्हा पण मला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, मी तुम्हाला म्हटलो ऍडिंग सोपी जाते ना, सबस्ट्रॅक्शन थोडंसं तुम्हाला हार्ड वाटू शकते. तर काऊन हार्ड वाटू शकते? जेव्हा मला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तेव्हा मला सेकंड इक्वेशनचे, दुसऱ्या इक्वेशनचे साइन जे आहे ते उलटे करायचे आहे. जिथं प्लस असेल तिथं मायनस करायचं आहे, जिथं मायनस असेल तिथं मला प्लस करायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? सेकंड इक्वेशनचे साइन जे आहे ते काय करायचे? उलटे करायचे आहे. प्लस असेल तर आपण मायनस करू ना, मायनस असेल तर आपण काय करू? प्लस करू. पहा मग आता 1 च्या समोर काही नाही म्हणजे काय? प्लस आहे. प्लसचा काय होईल इथं? मायनस. हा मला प्लस दिसताय म्हणजे हा काय होईल? मायनस. 2 च्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे म्हणजे हा पण काय होईल? आपला मायनस. क्लिअर आहे एवढा? आता जुन्या वाल्यांना विसरून जायचं ना, नवीन वाल्यांना पकडायचं. पहा किती गैरी गोष्ट बोललो मी. जुन्या वाल्याला विसरून जायचं ना, नवीन वाल्याला पकडायचं. आता प्लस 3x आणि हा मायनस 3x हा डायरेक्ट का होऊन जाईल? कॅन्सल. ओके. 2x मायनस 1x, 2x मधून 1x गेला, 2 आंब्यातून 1 आंबा गेला तर 1 आंबा राहिला. मग इथं लिहितो मी 1x म्हणजेच x. हा 3y तर गेला, कुठे गेला? घरी गेला आपल्या. 6 मायनस 2, 6 मायनस 2 म्हणजे किती आला? 4. म्हणजे डायरेक्ट माझा आन्सर आला x इज इक्वल टू 4. x चा आन्सर किती आला? 4. आता पुन्हा तेच बाकीचं स्टेप सेम आहे. इथं लिहितो मी पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन. कोणत्या याच्यात पुट करू? 1 का 2? 1 मध्येच करतो. 1 काय लिहून घेतो मी माझ्या सेफ्टीसाठी? 2x प्लस 3y इज इक्वल टू 6. आता पहा, आता थोडंसं लक्ष द्या. सगळा इक्वेशन जसा तसा लिहायचा आहे आपल्याला. फक्त जिथं x दिसल तिथं मला लिहायचं आहे 4. पहा मग आता पूर्ण इक्वेशन मी जसंच्या तसंच लिहितो एकदा. जिथं मला x दिसताय त्या x ला कट करतो मी आणि x च्या जागी का लिहितो मी इथं 4. x च्या जागी का लिहितो मी 4. हा 24 होत आहे म्हणून याला का करून टाकतो मी ब्रॅकेट. ओके. पूर्ण इक्वेशन जसंच्या तसा लिहिलो मी. काय केलो? काय याला छेडछाड? काहीच नाही. फक्त x च्या जागी का लिहिलो मी इथं 4. ओके. आता या दोघांचा मला माहित आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. 2 into 4 म्हणजे किती? हा होते 8 प्लस 3y इज इक्वल टू 6. आता हा याच्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे. प्लस वाला तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस. आता बघा 8 समजा गेला तर इथं का दिसतंय रे तुम्हाला? इथं दिसतंय मला 3y इज इक्वल टू 6. दिसत आहे 3y इज इक्वल टू 6. हा इकडे गेलाय कोणतरी, प्लस वाला मायनस झालाय. का झालाय? तिकडे जाऊन 8. 3y इज इक्वल टू 6 मधून 8, छोट्या नंबर मधून मोठी नंबर मायनस होत आहे म्हणजे आपला आन्सर मायनस वाला येणार आहे. 6 मायनस 8 म्हणजे किती? -2. आता 3 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड. मग हा होईल आपला y इज इक्वल टू -2/3. अशा प्रकारे याचा आपण अजून छोटा करू शकत नाही म्हणजे हाच आहे आपला आन्सर. शेवटी आपण लिहून घेऊ. देअरफॉर x इज इक्वल टू 4 and y is equal to -2/3 is the solution. बघा अशा प्रकारचा जो आहे आपल्याला हा आन्सर काढायचा आहे. एवढा क्लिअर आहे? एक लास्ट वाला मी क्वेश्चन घेऊन घेतो. ओके, तुमच्या टेक्स्ट बुक मधलाच घेतो मी. ठीक आहे, हा वाला घेतो. पहा थर्ड वाला क्वेश्चन आजच्या साठीचा बेसिक वाला लास्ट. मग सरळ आपण चालू करूयाची प्रॅक्टिस सेट 1.1 नेक्स्ट लेक्चर मध्ये. इथं आपण पाहू आता 5x - 3y इक्वल टू 8.
हा पहिला इक्वेशन दिसत आहे मला, आणि दुसरा आहे 3x, थोडस चांगला लिहितो तुम्हाला पण दिसला पाहिजे, 3x प्लस y इज इक्वल टू 2, हा सेकंड इक्वेशन आहे. ओके, आन्सर लिहितो मी सगळ्यात पहिले इथं एएनएस म्हणजे होते आन्सर. आन्सर मध्ये मी हे परत एकदा इक्वेशन लिहून घेतो. पहा मग आता हे इक्वेशन लिहिलो मी इथं. इक्वेशन मध्ये हा होता माझा इक्वेशन नंबर 1, हा आहे माझा इक्वेशन नंबर 2. आता पहिली स्टेप काय रे आपली, सॉल्व्ह करायची कोणताही क्वेश्चन लिनियर इक्वेशनचा. तर पाहायचा आहे मला याचा व्हेरिएबलचा कोएफिशियंट, म्हणजे व्हेरिएबलच्या समोर कोणता नंबर आहे ते मला पाहायचं आहे. पहा मग आता x च्या समोर 5 आहे, x च्या समोर 3 आहे, सारखा आहे का रे? नाही आहे. आता y च्या समोर 3 आहे, या y च्या समोर काही नाही म्हणजे काय 1 आहे, सारखा आहे का रे? हा बी सारखा आहे. मग आता आपण सॉल्व्हच नाही करू शकत, सारखेच नाही तर कसं सॉल्व्ह करणार आहोत बरं, तुम्हीच सांगा बरं. पण आता याच्यासाठीच तर आपली थर्ड वाला, आता पहिला जो क्वेश्चन होता तो आपण ऍडिशन वाला पाहलो, दुसरा जो क्वेश्चन पाहलो आपण सबट्रॅक्शन वाला पाहलो, आता हा तिसऱ्या टाईपचा क्वेश्चन आहे. पहा मग आता इथं मला का करायचं आहे, आता व्हेरिएबलचा कोएफिशियंट सारखा नाही आहे, म्हणून मला जो आहे व्हेरिएबलचा कोएफिशियंट सारखा बनवायचा आहे. आता आपण जे हे आता मेथड शिकत आहोत, या मेथडचं नाव आहे एलिमिनेशन मेथड. कोणतं नाव आहे? एलिमिनेशन मेथड. या एलिमिनेशन मेथडला दुसरा एक नाव आहे, तो आहे इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड. कोणतं नाव आहे? इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड. पहा लक्षात ठेवा, जर तुम्हाला कधी क्वेश्चन आला का सॉल्व दिस एक्झाम्पल किंवा सॉल्व बाय इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड, तर मग हेच मेथड आहे आपली. कोएफिशियंटला इक्वल करणे म्हणजेच आपली ही सेम मेथड आहे. पहा मग आता आपल्याला कोएफिशियंटला का करायचं आहे? इक्वल करायचं आहे. तुमची इच्छा आहे का तुम्ही एक्सच्या कोएफिशियंटला इक्वल करायचा आहे का तुम्हाला वायचा कोएफिशियंटला इक्वल करायचा आहे? जो इझी जाते तो करायचा आहे आपल्याला. आता मी का करतो इथं वायच्या कोएफिशियंटला इक्वल करतो. का करतो मी इथं वायच्या कोएफिशियंटला इक्वल करतो? कारण की इथं 3 आणि 1 दिसतंय मला. ठीक आहे, आता पहा चांगला लक्ष द्या, बाकी कामं असेल तर ते सगळे सोडून द्या ना, सगळा कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो इथं आणा. कशा प्रकारे मी इक्वल करणार आहोत ते सगळ्यात पहिले तुम्ही पाहून घ्या. आता इक्वेशन 2 मध्ये मला वायचा कोएफिशियंट का दिसताय, तर मला दिसतंय हा 1, तर या 1 चा मल्टिप्लिकेशन मी इकडे करतो. आणि इक्वेशन 1 मध्ये मला वायचा कोएफिशियंट 3 दिसताय, साइनची पकडायची गरज नाही, फक्त कोएफिशियंट पहा 3 दिसताय, तर या 3 ला मी इकडे आणतो. एवढा क्लिअर आहे? या 1 ला मी इकडे नेलो आणि या 3 ला मी इकडे नेलो. आता याचा मल्टिप्लिकेशन 1 चा एक एक सोबत मी एकेका टर्म सोबत मी करून घेतो. याचा पण मल्टिप्लिकेशन या एकेका टर्म सोबत मी करून घेतो. पहा किती बढिया मच्छी बनली नाही का? अशी जर केलो आपण, अशी किती बढिया मच्छी बनली ना. पण अशी मच्छी नाही काढायची आहे, तुम्हाला आन्सर काढायचा आहे. पहा मग आता आन्सर कसा काढू. आन्सर निकल जा, आन्सर निकल जा, आन्सर निकल जा. पहा मग आता 1 into 5 म्हणजे 5, एक्स आहे म्हणून एक्स. इथं लिहून घेतो मी, एक काम करतो, इथं काय केलो ते बी लिहून घेतो मी. काय केलो मी? मल्टिप्लाय केलो मी. काय केलो मी? मल्टिप्लाय केलो. इक्वेशन 1 ला बाय 1, इक्वेशन 1 ला 1 नी मल्टिप्लाय केलो, अँड इक्वेशन 2 बाय 3. इक्वेशन 1 ला 1 नी मल्टिप्लाय केलो, इक्वेशन 2 ला 3 नी मल्टिप्लाय केलो. ओके, आता 1 into 5x म्हणजे काय होईल? 5x. मधामध्ये मायनस आहे म्हणून मायनस. 1 into 3y म्हणजे काय होईल? 3y इज इक्वल टू 1 into 8 म्हणजे काय होईल? 8. हा नवीन वाला इक्वेशन बनला, याला देतो मी इक्वेशन नंबर 3. ओके, त्याच्यानंतर तशाच प्रकारे हा पण मल्टिप्लाय करतो. 3 into 3x, 3 3 जा 9x प्लस 1 into 3 into 1y, 3 into 1 म्हणजे 3, y म्हणजे y इज इक्वल टू 3 into 2 म्हणजे किती आहे? 6. इक्वेशन नंबर 4. आता मी अशी जी आहे हे ॲरो काऊन पाडलो, तुम्ही का करता घाई मध्ये या दोघांसोबत मल्टिप्लाय करता, पण याच्यासोबत करतच नाही मल्टिप्लाय. याच्यासोबत तुम्ही अत्याचार करता, बिचाऱ्यांवर तुम्ही अत्याचार करता. मग तुम्ही जर त्या 2 वर तुम्ही जर इज इक्वल टू तिकडच्या नंबरवर अत्याचार केले तर तो बी तुमच्यावर अत्याचार करत, तो तुमचा पूर्ण आन्सर गलत करून टाकेल, तर तुम्हाला 0 मार्क भेटेल. म्हणून जे आहे सगळ्यांसोबत मल्टिप्लाय करायचं, सगळ्यांसोबत सारखा बिहेवियर करायचा. पहा किती गैरी बात बोललो मी, सगळ्यांसोबत सारखा बिहेवियर करायचा. मग आता जर मी या दोघांकडे पाहिलो, इक्वेशन 3 आणि 4 कडे, मला वायचा एक कोएफिशियंट का दिसतंय 3, या वायचा पण का दिसतंय 3, सारखे आले, म्हणजे मी यांना सॉल्व्ह करू शकतो, कट करू शकतो. आता
सारख्या कोएफिशियंटचा साइन पाहायचा, हा मायनस आहे हा प्लस आहे, सारख्या कोएफिशियंटचा वेगळा साइन म्हणजे काय होते ऍडिशन ऍडिशन. मग इथं लिहितो मी ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. इक्वेशन 3 आणि 4 ची काय करायची आहे मला ऍडिंग. इक्वेशन 3 आणि 4 एक वेळा लिहून घेतो मी इथं. ओके, यांची काय करता मी ऍडिंग. ऍडिंग करता होता साइन वगैरे चेंज करायची काय आवश्यकता नाही. साइन चेंज वगैरे कुठे होते फक्त सबस्ट्रॅक्शन मध्ये. ओके, आता इथं डायरेक्ट हा 3y कटून जाईल. 5 प्लस 9, 9 प्लस 5 किती 14 x इज इक्वल टू 8 प्लस 6 किती तर हाही होते 14. 14 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. म्हणजे आपण लिहू शकतो इथं x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 14. x इज इक्वल टू किती येईल आपला 14 बाय 14 म्हणजे 1. 14 1 जा 14. अशा प्रकारचा झाला आपला x चा आन्सर. आता आपल्याला काढायचा आहे y चा आन्सर. y चा आन्सर काढण्यासाठी काय करतो मी करतो पुट. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता नवीन वाल्या इक्वेशन मध्येच पुट करणं जरुरी नाही. 1 2 3 4 तुम्हाला जिथं इझी वाटते तिथं मी पुट करा. मला 2 हे इझी वाटतंय तर मग मी 2 मध्ये पुट करतो इक्वेशन 2. काय इक्वेशन 2 3x प्लस y इज इक्वल टू 2. जिथं x दिसतंय तिथं काय करतो मी 1 पुट करतो. हा 3 आहे म्हणजे 3. x दिसल्याबरोबर मी पुट केलो 1 ब्रॅकेट मध्ये देऊन दिलो प्लस y इज इक्वल टू 2. 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 2. आता समजा का या 3 ला मला तिकडे घेऊन जायचं इज इक्वल टूच्या नंबरच्या जवळ नंबर. मग हा 3 गेला तर इथं काय दिसतंय पहा बरं. काय दिसतंय तुम्हाला y इज इक्वल टू 2. 3 तिकडे गेला तर हा मायनस झाला म्हणजे 2 मायनस 3 म्हणजे आला -1. आणि शेवटी आपल्याला आन्सर लिहायचा आहे देअरफॉर x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन. ओके, अशा प्रकारचा जो आहे आपला आन्सर आपल्याला काढायचा आहे. हे होते आपले बेसिक्सचे काही क्वेश्चन. याच्यानंतर आपण सरळ नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. उद्याच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 एकदम इझी वे मध्ये तुम्हाला समजेल अशी मी तुम्हाला टेक्निक सांगत आहो. तुम्हाला कशी वाटला हा व्हिडिओ आजचा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट नक्की करा तुम्हाला अजून काय काय पाहिजे, कोणता पाहिजे, फास्ट पाहिजे की स्लो पाहिजे, की एका वेळेस पूर्ण प्रॅक्टिस सेट पाहिजे की अर्धी पाहिजे. सगळं काय तुम्हाला जे वाटते मनात ते तुम्ही कमेंट करून सांगा. तोपर्यंत थँक्यू सो मच.